तर नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तर बघा 15,000 रुपये मित्रांनो, आनंदाची बातमी आहे तुम्हा सर्वांसाठी। हे जे स्कॉलरशिप मिळणार आहे, ज्यांचे मुलं पहिली ते सहावी या वर्गामध्ये शिकत असतील त्यांच्यासाठी आता स्कॉलरशिप आहे। आता हे जे स्कॉलरशिप आहे, हे स्कॉलरशिप कोणाच्या माध्यमातून मिळणार आहे, म्हणजे शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे की कोणती एक संस्था आहे त्याच्या मार्फत हे स्कॉलरशिप मिळणार आहे। पहिली ते सहावी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना किती रुपये? 15,000 रुपये मिळणार आहेत। ही जे स्कॉलरशिप राबवणारी संस्था आहे म्हणजे यांच्या मार्फत मिळणार आहे HDFC। मित्रांनो, नाव तुम्ही ऐकलं असाल। ही जी बँक आहे HDFC बँक, या बँकेमार्फत पहिली ते सहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप मिळणार आहे। तर आपण आता जाणून घेऊया की HDFC बँक ही दरवर्षी एक उपक्रम राबवत असते। त्या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेले जे मुलं आहेत पण ते शिक्षणामध्ये हुशार आहेत त्यांना मदत करते। अशा विद्यार्थी जे आहेत ते पैशांच्या अभावामुळे त्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणजे गरीब मुलं आहेत त्यांचे शिक्षण थांबू नये पैशांच्या अडचणीमुळे, त्यांच्यासाठी हे शिष्यवृत्ती दिली जाते। 2025-26 साठी या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा एकदा ही जी संधी आहे हे खुली करण्यात आलेली आहे। 2025-26 साठी आता ही योजना सुरू करण्यात आली आहे। HDFC मार्फत 15,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, तुमचे जर मुलं पहिली ते सहावी या वर्गामध्ये असतील तर त्यांना ही जे स्कॉलरशिप आहे मित्रांनो ते मिळणार आहे। आता यासाठी अर्ज कोण करू शकतात ते बघूया। ही शिष्यवृत्ती मित्रांनो प्राथमिक वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। पहिलीपासून ते सहावी पर्यंत शिकत असलेले विद्यार्थी यात अर्ज करू शकतील। मागील शैक्षणिक वर्षात किमान 60% गुण मिळालेले असणे आवश्यक आहे। जर तुमच्या मुलांना 60%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत मागच्या वर्षीमध्ये तर तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू शकता। त्याचबरोबर अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,05,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे। 2,05,000 रुपयांपेक्षा तुमचे उत्पन्न जास्त नसावे। जर तुमचे उत्पन्न याच्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकणार नाही। आता आर्थिक मदत किती मिळेल बघा। या योजनेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 15,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळणार आहे। आर्थिक मदत मिळणार आहे, त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे। आता ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे ही जे रक्कम आहे ते जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे वेळेवर विद्यार्थ्यांना थेट मदत मिळेल। आता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय असणार आहेत। आता ही जे स्कॉलरशिप आहे HDFC मार्फत ही जे स्कॉलरशिप आहे तर यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहे ते आपण पाहणार आहोत। मित्रांनो बघा, अत्यंत महत्त्वाची आहे। तुमचे जर मुलं पहिली ते सहावी वर्गामध्ये शिकत असतील तर आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। आता ह्या योजनेसाठी आता आपण हे बघणार आहोत कागदपत्रे काय काय असणार आहेत। बघा, अर्ज सादर करताना पॉइंट नंबर 1 येते मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा सर्व योजनांमध्ये लागणारा आधार कार्ड, पॉइंट नंबर 1 आहे। त्याच्यानंतर शाळेचा ओळखपत्र पाहिजे, म्हणजे शाळेने दिलेला ओळखपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। आता त्याच्यानंतर का पाहिजे? बोनाफाईड पाहिजे, शाळेमधून तुम्ही मागून घ्या बोनाफाईड। आता त्याच्यानंतर येते मागील वर्षाचे गुणपत्रक, म्हणजे जर तुम्ही आता या वर्षी 7वी मध्ये आहात आणि मागच्या वर्षी 6वी मध्ये होत्या तर 6वीचे गुणपत्रक म्हणजे मार्कशीट, मागील वर्ष मार्कशीट गुणपत्रक पाहिजे। आता त्याच्यानंतर येते मागील वर्षीची आपण पाहिली गुणपत्रक। त्याच्यानंतर येते पॉइंट नंबर 5 उत्पन्नाचा दाखला लिहून घ्या मित्रांनो। तुम्हाला जर हे डॉक्युमेंट्स जर अर्ज करायचे असेल तर तुम्ही लिहून घ्या। उत्पन्नाचा दाखला झाला म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र, म्हणजे हाच उत्पन्नाचा दाखला। त्याच्यानंतर बँक पासबुकची मित्रांनो झेरॉक्स पाहिजे तुमच्याजवळ, प्रत पाहिजे आणि पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत असणे आवश्यक आहे। बघा, आधार कार्ड, शाळेचा दाखला म्हणजे शाळेचा ओळखपत्र पाहिजे, तुम्ही त्या शाळेत शिकत आहात म्हणून।
त्याच्यानंतर बोनाफाईड, त्याच्यानंतर मार्कशीट मागच्या वर्षाची मार्कशीट 60% गुणपेक्षा जास्त पाहिजे। त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, तुमचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,05,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे बघा। त्याच्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स, त्याच्यानंतर 7वा पॉईंट येते फोटो, पासपोर्ट आकाराचे मित्रांनो फोटो घेऊन तुम्ही करू शकता। आता यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करायची, कागदपत्रे बघितले, अर्ज प्रक्रिया आता बघू। अर्ज याच्यासाठी कशा करायचं बघा, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे। आता अर्ज करण्यासाठी काय करा, विद्यार्थ्यांनी BUDDY 4 स्टडी पोर्टल किंवा HDFC परिवर्तन स्कॉलरशिपच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्ही जा। तिथं गेल्यानंतर मित्रांनो नोंदणी करा, नोंदणी केल्यानंतर लॉग इन करा। झाला हे प्रोसेस झाल्यानंतर काय करा, जो पूर्ण फॉर्म राहते अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा। त्याच्यानंतर आवश्यक जे कागदपत्रे आहेत, ही कागदपत्रे आपण सांगितले संपूर्ण, ही कागदपत्रे तुम्ही सोबत ठेवा। ही कागदपत्रे तुम्ही का मित्रांनो योग्य रीतीने अपलोड करा। आणि ही जे कागदपत्रे अपलोड केली, फॉर्म योग्य पद्धतीने भरला, त्याच्यानंतर अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा रिसीट डाउनलोड करून ठेवणे महत्त्वाचे आहे। म्हणजे तो फॉर्मचा येते तो पूर्ण डाउनलोड करून ठेवायचा फॉर्म भरल्यानंतर। त्याच्यानंतर अर्जाची शेवट तारीख लवकरच जाहीर होणार आहे, त्यामुळे जे इच्छुक विद्यार्थी आहेत ते वेळ न दवडता लवकरात लवकर याच्यासाठी मित्रांनो या स्कॉलरशिपसाठी अर्ज करा। 15,000 रुपये मिळणार आहे। 1ली ते 6वी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी हे मिळणार आहेत 15,000 रुपये। संपूर्ण कागदपत्रे आहेत, स्कॉलरशिप HDFC मार्फत आहे, ही पूर्ण कागदपत्रे आहेत। आता बघा ही जी योजना आहे, ही योजना म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे शिक्षणासाठी पैसे लागतात, कारण की त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, ते कुठेतरी त्यांना अडचण निर्माण नाही झाली पाहिजे, म्हणून ही जे स्कॉलरशिप त्या विद्यार्थ्यांना देत आहे, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळत आहे। त्याच्यामुळे शिक्षणाचा जो संपूर्ण खर्च आहे तो संपूर्ण खर्च या स्कॉलरशिपमधून तुम्हाला मिळणार आहे। आता बघा याच्यामुळे काय होते की जे पालक आहेत त्यांचा ताण कमी होते आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वाढते आणि संदर्भातली जे शिक्षण प्रगती आहे ते शिक्षण प्रगती करण्याची प्रेरणा मिळते। आता आपण बघितली HDFC परिवर्तन स्कॉलरशिप 2025 हे स्कॉलरशिप आहे। आता ही जी स्कॉलरशिप आहे 1ली पासून ते 6वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी एक मोठी संधी आहे। पात्र जे विद्यार्थी आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांनी पालकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेवर अर्ज करा, पूर्ण कागदपत्रे चेक करा आणि योग्य रीतीने मित्रांनो या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या। आता ही जी माहिती आपण सांगितली आहे, ही जी माहिती आपण इंटरनेटवरील आधारित सांगितली आहे। जर तुम्हाला प्रॉपर योग्य रीतीने माहिती पाहिजे असतील तर हे वेबसाईट आहे HDFC परिवर्तन स्कॉलरशिप हे वेबसाईट आहे, तिथं जा। त्याच्यानंतर BUDDY 4 स्टडी ही जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही प्रॉपर माहिती चेक करा। ही माहिती सांगितलेली संपूर्ण ही जी माहिती सांगितलेली आहे ही माहिती आपण इंटरनेटवरील आधारित आहे, तर तुम्ही तिथं प्रॉपर जाऊन चेक करून घ्या। तुम्हाला म्हणजे किती रुपये काय कसं कोणते कागदपत्र आपण ही जर सांगितलं, बेसिक इन्फॉर्मेशन सांगितली, प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता। बघा स्कॉलरशिप HDFC परिवर्तन स्कॉलरशिप आहे 2025-26 साठी। आधार कार्ड, शाळेचा ओळखपत्र, बोनाफाईड, मागील वर्षाची मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, फोटो। 15,000 रुपये मिळणार आहेत। 2,05,000 रुपयांपेक्षा उत्पन्न तुमचे जास्त नसावे। अर्ज प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर करून घ्या 1ली ते 6वीच्या विद्यार्थ्यांना। ठीक आहे, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर केली। तुम्हाला व्हिडिओ आवडला असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून जे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी असतील, गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून ते पण या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतील। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह, तोपर्यंत धन्यवाद। तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।